नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत खमंग थापवडी किंवा पाटवडी बोललं जातं, बेसनवडी किंवा झुणक्याची वडीसुद्धा बोललं जातं. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं खायलासुद्धा तितकंच टेस्टी आणि अगदी पटकन होणारी, न थापता ही वडी कशी बनवायची ते आज इथे आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान आपण वड्या बनवून घेत आहे. वडीसुद्धा बघू शकता अगदी सहज छान अशी निघते सुद्धा. बघू शकता खूप छान वडी निघालेली आहे आणि जास्त टाईमसुद्धा लागत नाही. इथपर्यंत तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा, म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येईल. अगदी ही वडी डोहाळ जेवणातसुद्धा लेकीला अगदी आवर्जून दिली जाते किंवा अधेमध्ये सुद्धा आपल्याला अगदी आवडणारा हा पदार्थ आहे. खूप जण खूप आवडीनं खातात. तर चला मग कुठेही न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा एक मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्याच मेजरमेंटने अगदी परफेक्ट वडी आपण बनवतो आहे. इथे बेसन घेतलेलं आहे आणि 1 कप बेसन घेतलं आहे. एका कपाच्या मापाने घेतलेलं आहे. ते छान असं या पद्धतीनं चाळून घ्यायचं, म्हणजे कुठे गाठी गुठळ्या राहत नाहीत. काही कचरा असेल तरी तो सेपरेट होऊन जातो. इथे बेसन चाळून घेतलं, कढई गरम केली, कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं, जिरं मोहरीची खमंग फोडणी करून घ्यायची. त्याच्यानंतर आता मी इथे वापरणार आहे खरडा वापरणार आहे. तर थोडंसं पाव चमचा हिंग घालून घेतला. त्याच्यानंतर खरडा म्हणजेच इथे गावठी पद्धतीने खरडा बोललं जातं, पण हे आपण जे लसूण मिरची वगैरे त्याचं वाटण आहे ते वापरणार आहोत. म्हणजेच खरडा मी इथे थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं खलबत्त्यामध्ये ठेचून मिरची गरम करून वगैरे बनवला जातो, तो खरडा वापरलेला आहे. न मिरची भाजता आपण जे वाटण बनवतो ते मिरचीचं वाटण असतं. इथे बघा थोडीशी हळद घातलेली आहे आणि छान परतवून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला इथे मापानेच पाणी घालायचं आहे. तर इथे बघा आपल्याला बेसन ज्या कपाने मोजलं होतं त्याच कपाने इथे आपल्याला 2 कप पाणी घालायचं आहे. अगदी 2 कप परफेक्ट प्रमाण आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर चिरून घाला. आता बघा आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच आपली पुढची प्रोसेस आपल्याला करायची. तोपर्यंत आपण एका ताटाला असेल किंवा कोणतंही भांडं असेल तुमच्याकडे त्याच्याला तुम्ही तेल लावून घेऊ शकता. इथे आता मी याच्यावरतीच थापणार आहे वडी, तर त्याच्यासाठी मी तेल लावून घेतलं पहिलं ग्रीस करून. आता बघा पाण्यालासुद्धा छान उकळी आली होती. त्याच्यामध्ये या पद्धतीनं बेसन घालून घ्यायचं. एका हाताने बेसन घातलेलं आहे आणि एका हाताने आपल्याला छान अगदी घोटून घ्यायचं आहे. गाठी गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. पूर्ण गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं एक 5 मिनटं छान असं बेसन शिजवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता पूर्ण गाठी गुठळ्या मोडल्या गेलेल्या आहेत. आता आपल्याला झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी वाफ काढायची आहे लो फ्लेमवरती. इथे बघू शकता खूप छान आपलं बेसन तयार झालेलं आहे वडीसाठीचं. तर आता हे बेसन पूर्ण तळापासून हलवून घ्यायचं. बघू शकता कुठेही खाली तळालासुद्धा लागलेलं नाही. कढईपासून अगदी छान सेपरेटसुद्धा होतं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. आता आपल्याला काही जिन्नस लागणार आहे, तर त्याच्यामध्ये इथे खोबरं किसून घेतलेलं आहे, तीळ घेतलेलं आहे बघा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता जे मिश्रण होतं आपण बनवलेलं आहे ते आपण त्या डिशमध्ये काढून घेऊया. या पद्धतीनं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे हाताने थापायचं नाही, तर मी सांगते काय करायचं ते. पूर्ण या पद्धतीनं काढून घेतलं. आता बघा 1 चमचा घ्यायचा आहे
आता या चमच्याला आपण पाठच्या बाजूनं तेल लावून थोडंसं घेऊया. अगदी वरतून बेसनला सुद्धा थोडंसं तेल लावलं तरीही चालेल. आणि इथे बघू शकता, हात न लावता सुद्धा अगदी चमच्याने पसरवून घेतलं की पटकन पसरलं सुद्धा जातं. परत जर चमच्याला आपल्या कुठे चिटकत असेल तर परत थोडंसं तेल लावून घ्यायचं चमच्याला आणि छान अगदी हे बेसन या पद्धतीनं पसरवून घ्यायचं. बघू शकता, पटकन पसरलं सुद्धा जातं, कुठेही हातसुद्धा आपला खराब होत नाही आणि मस्त होतं. न थापतासुद्धा खूप छान वड्या पडतात. या पद्धतीनं सेट करून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता, आपण थोडीशी कोथिंबीर वरतून घालून घेऊया. कोथिंबीर घातल्याच्या नंतर इथे तुम्ही तीळ घालू शकता आणि बघा, तिळाने सुद्धा कोथिंबीर, तीळ आणि आपण जे खोबरं किसून घेतलेलं आहे, तर इथे मी सुकं खोबरं वापरलेलं आहे. तुम्ही इथे अगदी ओलं खोबऱ्याचा चवसुद्धा ह्याच्यावरती घालू शकता. खूप छान लागतं. या पद्धतीनं थोडंसं थंड करून घ्यायचं. पूर्णपणे सगळा आपला हा जे बेसन आहे पूर्ण थंड झाल्याच्या नंतर मगच आपल्याला ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. अगदी जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवलं. आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. अगदी रूम टेम्परेचरवरतीच एक 10 मिनटं थंड करून घेतलं. त्याच्यानंतर या पद्धतीनं वड्या कापून घ्यायच्या. अगदी तुम्ही चौकोनी कापून घेतल्या तरीही चालतील. इथे मी थोडंसं तिरकं कापून घेते म्हणजे छान अगदी दिसतात सुद्धा वड्या. इथे बघा, या पद्धतीनं तिरक्या कापून घेतली. अगदी सहज कापल्यासुद्धा जातात, कुठेही चिरत वगैरे नाहीत किंवा वडी तुटतसुद्धा नाही पटकन. इथे बघू शकता, सुरीनेच उचललेली आहे. खूप छान वड्या तयार होतात. या पद्धतीनं तुम्हाला जरी आवडल्या असतील तर नक्की बनवून बघा. आणि मेन म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सांगितलं गावठी खरडा वापरलेला आहे, तर या खरड्याने खूप छान लागतात या वड्या. नक्की एक वेळा बनवून बघा. आणि या पद्धतीनं परफेक्ट प्रमाणासह रेसिपी शेअर केलेली आहे. नक्की बनवून बघा आणि कशा झाल्या ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.